हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 6 प्रवचन क्रमांक 39 वाल्मिकी भेट भाग 2. वाल्मिकी मुनींनी प्रथम आपला निवास संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असून येथील सर्व काही आपल्यामध्ये सामावलेले आहे असे रामप्रभूंना त्यांच्या निवासाबद्दल सांगितले. त्यानंतर आदिमाया सीतामाईसह आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम कोठे कोठे निवास करता याची एक यादी वाल्मिकी मुनींनी सादर केली. ही ठिकाणे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची उपासना करणारे, अध्यात्माचा अभ्यास करणारे, आत्मज्ञान प्राप्त करणारे, आत्मयात्रेच्या मार्गावर पाऊल टाकू इच्छिणारे यांची आहे. प्रभू प्राप्त व्हावा या तळमळीने त्याच्याकडे मार्गस्थ होणाऱ्यांची आहे. कारण असे भक्त रामप्रभूंना प्रिय आहेत. अशाने त्यांच्या ओढीने एक पाऊल टाकले तर प्रभू त्यांच्याकडे 4 पावले येतात. मागील प्रवचनामध्ये हे सर्व सांगत असताना वाल्मिकी मुनींनी नामसंकीर्तनाचा उल्लेख केला. त्यावेळी स्वतः वाल्मिकी मुनींना नामसंकीर्तनाने आत्मानुभूती कशी प्राप्त झाली, ते कसे दार्शनिक झाले ते आठवले. ते वृत्त आता ते रामप्रभूंना कथन करत आहेत. राम तन नाम महिमा वर्णते केन वा कथम यत् प्रभावादहम राम ब्रह्मर्षित त्वम वाप्तवान. रामा, ज्या तुझ्या नामसंकीर्तनाने मी ब्रह्मर्षीपद प्राप्त केले त्या नामाचा महिमा कोण वर्णन करू शकेल. नाममहात्म्य वर्णन करायला ज्या नामसंकीर्तनाची प्रत्यक्ष अनुभूतीच असावी लागते. साखर किती गोड असते हे ऐकवी माहितीने समजत नाही. त्यासाठी स्वतःच प्रत्यक्ष साखर चाखावी लागते, तेव्हा समजते. किती लिटर पाण्याने किती तहान भागते याचे गणित असू शकत नाही. तहान लागली, पाणी प्यायला सुरुवात केली, तहान भागली, तेवढे पाणी त्यासाठी लागले. हे कोष्टक प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या बाबत बदलत असते. याचप्रमाणे नामसंकीर्तन किती केले की प्रभू प्राप्त होतो याचे गणित नाही, कोष्टक नाही. मंडळी समारंभपूर्वक लोक जमवून हिशेब ठेवत जथ्याने त्रिशतकोटी नामसंकीर्तन करत असतात. ठीक आहे, काहीही न करण्यापेक्षा किंवा काहीतरीच करण्यापेक्षा हे बरे आहे. त्याचा प्रभूदर्शनासाठी कोणालाही काही लाभ होत नाही. नामसंकीर्तन तन मन बुद्धी अर्पण करून झाले पाहिजे. त्यासाठी अध्यात्म रामायण वाल्मिकी मुनींचे हे उदाहरण सांगत आहे, ते समजून घ्यावे. अहम पुरा किरातेषु किरातैः सहवर्धितः जन्ममात्र द्विजत्वं मे शूद्राचार रतः सदा. माझे जन्मापुरतेच ब्राह्मणत्व नाममात्र आहे. कारण मी प्रथमपासूनच किरात लोकांमध्ये लहानाचा मोठा झालो. किरात लोकांनीच मला सांभाळले, वाढविले. मला किरात स्त्रीपासून पुष्कळ मुले झाली. त्यांच्या संगोपनासाठी मी वाटमारी करू लागलो. मी नेहमी जवळ शस्त्र बाळगत असे. वासुरांना लुटून त्यांना मी ठार मारत असे. एक दिवस घोर अरण्यात मला सप्तर्षी दिसले. त्यांची वस्त्रे इत्यादी हिरावून घेण्यासाठी मी त्यांच्यावर धावून गेलो. त्यावेळी मला त्यांनी विचारले की मी तेथे कशासाठी आलो आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितले की मला पत्नी आणि मुले आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी मी तुमच्याकडील वस्तू हिरावून घेण्यासाठी आलो आहे. यासाठी मी अरण्यात पर्वतावर फिरत असतो. ते सप्तर्षी निर्भयपणे मला म्हणाले की तू घरी जा आणि तू दररोज हे जे पापाचे डोंगर रचत आहेस त्यात तुझे कुटुंबीय त्यांचा वाटा घेण्यासाठी तयार आहेत ना, असे त्यांना विचार. तू परत येईपर्यंत आम्ही नक्की तुझी वाट पाहत येथेच थांबू. मी त्यांना ठीक आहे असे म्हणालो आणि घरी गेलो. घरी गेल्यावर मी माझ्या पत्नी आणि मुलांना सप्तर्षींनी मला त्यांना जे विचारायला सांगितले होते ते विचारले. त्यावर माझ्या कुटुंबियांनी एकमुखे मला सांगितले की ते सर्व पाप तुम्हीच भोगा.
परंतु त्याचे फळ मात्र आम्ही अवश्य उपभोगू. तत् श्रुत्वा जात निर्वेदो विचार्य पुनरागमम मुनयो यत्र तिष्ठन्ति करुणापूर्णमानसाः मुनीनां दर्शनादेव शुद्धान्तःकरणो भवम् धनुरादीन् परित्यज्य दंडवत पतितोस्म्यहम. ते ऐकून मला तेथेच वैराग्य आले आणि या सर्वाचा विचार करत कारुण्यमूर्ती असलेले ते सप्तर्षी जेथे थांबले होते तेथे मी परत आलो. तेथे त्या ऋषींच्या दर्शनानेच माझे अंतःकरण शुद्ध झाले. मी माझी शस्त्रे दूर भिरकावून दिली आणि त्या ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. रक्षध्वं मां मुनिश्रेष्ठ गच्छन्तं निर्याणविणम् इत्यग्रे पतितं दृष्ट्वा मामुचूर्म निस्सत्तमाः. साष्टांग नमस्कार करून मी त्या ऋषींना म्हणालो, हे मुनिश्रेष्ठ, नरकरूप सागराकडे जाणाऱ्या माझे रक्षण करा. त्यावेळी त्यांच्या चरणी लीन झालेल्या मला ते मुनिश्रेष्ठ म्हणाले, उठ, तुझे कल्याण हो. थोडासा सत्समागम तुला फलदायी झाला आहे. त्या सप्तऋषींना असे म्हणायचे आहे की आम्ही तुला अगदी अल्पवेळ भेटलो आणि तुझ्या पापात घरचे सहभागी आहेत का असे घरच्यांना विचारायला सांगितले. त्यांच्या उत्तराने तुझे डोळे उघडले. तुला या मतलबी लबाड ढोंगी जगाचा अनुभव आला. या जगात कोणीही कोणाचा नाही. यामुळे फक्त आपणच आपला उद्धार करू शकतो. तुला या भौतिकाची विरक्ती आली आणि म्हणून आम्ही तिला उपदेश करू इच्छितो. वास्तवात तू दुराचारी असल्यामुळे सज्जनांनी तुझी उपेक्षाच करावी असा तू आहेस. परंतु तू आम्हास शरण आला आहेस. तुला उपरती झाली आहे. तुझी मनापासून सुधारण्याची इच्छा दिसत आहे आणि म्हणून तू मुक्तीच्या मार्गाच्या उपदेशाला पात्र झाला आहेस. यास्तव आम्ही तुझ्या रक्षणाचा हिताचा मार्ग तुला अवश्य सांगत आहोत. इत्यत्युक्त्वा रामते नाम व्यत्यस्ताक्षरपूर्वकम एकाग्रमनसात्रैव मरेति जप सर्वदा आगच्छामः पुनर्यावत्तावद्दुक्तं सदा जप इत्युक्त्वा प्रययुः सर्वे मुनयो दिव्यदर्शनाः. असे मला म्हणून, हे रामा, त्यांनी तुझ्या राम या नावाची अक्षरे उलटी करून मला मरा असा जप तिथेच राहून एकाग्रमनाने कराव्यास सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, आम्ही या वाटेने परत येईपर्यंत तू हा असा जप करत राहा. असे सांगून ते दिव्य दर्शन देणारे सप्तर्षी तेथून निघून गेले. लुटारू वाल्मिकीचे मूळ नाव रत्नाकर असे होते. सप्तर्षींच्या उपदेशाप्रमाणे रत्नाकर तत्क्षणी तेथेच जप करत बसला. त्याला वाटमारी म्हणजे वाटसरूंना लुबाडायचे, विरोध झाल्यास ठार मारायचे इतकेच समजत होते. यामुळे त्याला मरा असा जप करणे चटकन पटणारे, समजणारे आणि जमणारेही होते. कारण आयुष्यभर त्याने हेच केले होते. परंतु मरा असे भराभर एकापाठोपाठ एक म्हणत असताना ते आपोआप राम असे म्हटले जायला सुरुवात केव्हा होते ते समजतही नाही. यायोगे आपोआपच देवाच्या नावाचा जप केला जातो. रत्नाकराचेही असेच झाले. त्याला देवाच्या नामजपाचा, नामस्मरणाचा, नामसंकीर्तनाचा फायदा झाला. एवं बहुतिथे काले गते निश्चलरूपिणः सर्वसंगविहीनस्य वाल्मिको भून ममोपरिही. त्या दिव्य सप्तऋषीने सांगितल्याप्रमाणे जप करताना रत्नाकर बाह्यजग विसरला. पुष्कळ काळ व्यतीत झाला. संगरहित निश्चल स्वस्वरूपात राहिल्यामुळे रत्नाकराच्या अंगावर वारूळ तयार झाले. त्यानंतर कित्येक काळ लोटला आणि ते सप्तर्षी माघारी परत आले. वारुळामधून राम राम असा ध्वनी ऐकल्यावर त्यांना माझी आठवण झाली असावी. तेव्हा ते मला म्हणाले, तू वारुळामधून बाहेर ये. मी लगेचच उठून उभा राहिलो. वाल्मिकान्निर्गत निश्चाहम निहारादिव भास्करः
मामप्य हुर्मु निगणा वाल्मिकीस्त्वं मुनीश्वर. जसा सूर्य धुक्यामधून बाहेर येतो तसा मी वारुळामधून बाहेर आलो. ते पाहून ते सप्तर्षी मला म्हणाले, हे मुनीश्वर, तू वाल्मिकी आहेस. आत्ता तू वारुळामधून जन्माला आला आहेस. हा तुझा दुसरा जन्म आहे. असे म्हणून ते सप्तर्षी त्यांच्या इच्छित मार्गाने दिव्य लोके निघून गेले. अशा प्रकारे रामा, तुझ्या पवित्र नामस्मरणाच्या सामर्थ्याने मी वाल्मिकी मुनी झालो. मी आज आपल्याला साक्षात पाहत आहे. मी नक्कीच मुक्त झालो आहे. मी आपल्याला सीतामाई आणि लक्ष्मण यांच्यासह राहण्यासाठी योग्य असे ठिकाण दाखवितो. असे बोलून वाल्मिकी मुनी आपल्या शिष्यांसह चित्रकूट पर्वत आणि गंगा नदी यांच्या मधील प्रदेशी त्यांना घेऊन गेले. ती जागा पसंत झाल्यामुळे रामप्रभूने तेथे एक अतिशय विस्तीर्ण पर्णशाला तसेच एक पूर्व पश्चिम आणि दुसरे दक्षिणोत्तर अशी 2 सुंदर पर्णघरे तयार करून घेतली. अशा प्रकारे वाल्मिकी मुनींकडून सन्मानित झालेले सीतामाई आणि लक्ष्मण तसेच मुनिश्रेष्ठांसह श्री रामप्रभू तेथे सुखाने निवास करू लागले. हरिओम.